पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातील नसरापूर येथील 4 वर्षांच्या चिमुकलीवर अत्याचार आणि हत्येच्या निषेधार्थ सोलापुरातून काढण्यात आलेल्या मोर्चाला नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळाला। जिल्हा परिषद पूनमगेट परिसरात विविध संघटना आणि नागरिक एकत्र येत तीव्र संताप व्यक्त करत निषेध नोंदवला। याच मोर्चा दरम्यान एका 20 वर्षीय तरुणाने सर्वांसमोर येत उपस्थितांना थेट सवाल केला। मालेगाव येथे काही महिन्यांपूर्वी घडलेल्या तत्सम घटनेचा उल्लेख करत त्या प्रकरणात आरोपीला अद्याप कठोर शिक्षा का झाली नाही असा प्रश्न उपस्थित केला। आंदोलने, कॅन्डल मार्च होतात, मात्र त्यानंतर न्याय प्रक्रिया का लांबते याबाबत त्याने रोष व्यक्त केला। तरुणाच्या या प्रश्नामुळे उपस्थितांमध्ये क्षणभर शांतता पसरली आणि अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले। गुन्हा कबूल असतानाही शिक्षेस विलंब का असा सवाल प्रशासनास करत त्याने न्याय व्यवस्थेवरील विलंबावर बोट ठेवले। या घटनेमुळे आंदोलनात न्यायाच्या मागणीचा सूर अधिक तीव्र झाल्याचे दिसून आले। 22 आहे, ती मुलगी माझी बहीण आहे आणि त्या बहिणीवर एवढा जर होत असेल हालत आणि आपण इथं आंदोलनासाठी आपण 10 मिनिटं उन्हात बसू शकत नाही। मी तुम्हाला कोणालाच नाव ठेवत नाहीये, पण आपण 10 मिनिटं उन्हात बसू शकत नाही। त्या मुलीने काय सोचलं असेल। आणि 4 महिन्याखाली मालेगावात ही गोष्ट घडली होती, ती सुद्धा 3 वर्षाची होती। आंदोलनं झाली, कॅन्डल मार्च झाले, भरपूर बातम्या झाल्या, पण आजपर्यंत त्या मुलाला फाशी झाली किंवा काय शिक्षा झाली हे आजपर्यंत कोणालाच माहिती नाही। मी मीडियाला विचारतो की तुम्हाला काय माहिती की 4 महिन्याखाली जे मालेगावात झालं त्या मुलाला काय शिक्षा झाली किंवा फाशी झाली का? आणि ठीक आहे की कायद्याला पुरावे लागतात। जर तो स्वतः केलेला माणूस म्हणत असेल की मी सगळं केलंय, तर तुम्हाला 8 दिवस, 10 दिवस, महिना, 4 महिने कशासाठी लागतात? जर तो माणूस ह्या क्षणी म्हणतोय की मी केलंय, तर पुढच्या 2 मिनिटात त्याला फाशी झाली पाहिजे। आणि फाशी सोडा, फाशी काय 2 मिनिटात माणूस मरतो, पण जर त्या माणसाने असं कृत्य केलं तर चौकात त्याला तडपडून मारलं पाहिजे। त्याला चापकाने फोडा, मिठाची पाणी घाला, दुसऱ्या दिवशी अजून एकदा चापकाने फोडा, महिनाभर त्याला तडपावत द्या आणि महिन्यानंतर फाशी द्या। 2 मिनिटात जर त्या फाशी झाली तर काही उपयोग नाही। उद्या कोणी उठेल 2 मिनिटात मी मरतो, फाशी मिळते आणि कायद्याचा धाक कोणालाही राहिलेला नाहीये। या कायद्याला जर आपली किंमत नसेल ना, तर आपण कायद्याची किंमत करून काही उपयोग नाही। आपल्या महिलांसाठी, आपल्या बहिणीसाठी आपण कायदा हातात घेतलाच पाहिजे। आणि मी सगळ्यांना सांगतो, इथं जेवढ्या मुली आहेत आई आहेत ह्या सगळ्या माझ्या आईप्रमाणे आणि सगळ्या मुली बहिणीप्रमाणे। माझ्या मनाला कोणता पक्ष नाहीये, मी कोणत्याही संबंधित नाहीये। मी एक साधा माणूस आहे, साधा मुलगा आहे। माझ्या आईचे संस्कार आहेत की कुठल्याही मुलीवर अन्याय झाला तर तू उठून बस। मी सगळ्या मुलींना आवाहन करतो, तुला जाऊन द्या कोण छेडलं, मी हातुरी वस्तीमध्ये राहतो, तू त्या चौकात त्याला मार आणि माझ्या घरी मी चौकीत जाऊन बसतो। मी माझ्या करिअरचा विचार करणं सोडून दिलंय। किती दिवस फक्त बातम्या ऐकायच्या, स्टोऱ्या टाकायच्या, व्हॉट्सअपला टाकायचं, ग्रुपवरती टाकायचं आणि 8 दिवस आंदोलनात चालतात। 9व्या दिवशी माणूस आपापल्या कामाला जातो, 10व्या दिवशी कुठं काय झालं तर परत उठून बसतो। झोपलेला असतो माणूस आणि जोवर आपल्या घरात होत नाही तोवर माणूस उठून बसत नाही। स्वार्थी चालले दुनिया सगळी। पुण्यात चाललंय, मी इथं आंदोलनाला येऊन काय करू? म्हणून आज निम्मे अर्धे लोक सोलापूरला कामाला गेलेले। उद्या तुमच्या मुलीवर आम्ही उद्या हातवर केल्यानंतर उद्या नावं ठेवणार की तुम्ही आला नाही। अरे आधी तुम्ही लोकांसाठी या, तेव्हा लोक तुमच्यासाठी येतील ना। तुम्ही स्वतःच येत नाही आणि लोकांकडून अपेक्षा करताय की यावं। आणि मी डायरेक्ट मुख्यमंत्र्यांशी बोलू शकत नाही, पण मीडियातर्फे मला एक त्यांना प्रश्न विचारायचा आहे की 4 महिन्याखाली ज्या मालेगावात झालं त्या माणसाने, त्या मुलाने सुद्धा सगळं कबूल केलंय की त्या मुलीची, त्या मुलाच्या वडिलाशी माझं वैर होतं आणि म्हणून मी केलेलं आहे। 4 महिने झाले या गोष्टीला। त्या मुलाचा आम्हाला काहीही एक बातमी नाहीये की त्याला फाशी झाली किंवा जन्मठेप झाली किंवा शिक्षा झाली। आम्हाला एवढं पण माहित नाही की तो जेलच्या बाहेर सुद्धा फिरत असेल।